त्यावेळेला काय झालं, लीलाचं लग्नात तुमच्या तरुण पिढीच्या भाषेत सांगायचं तर सगळा राडाच झाला ना, आणि हो. असं ते चुकूनच लग्न झालं. त्यामुळे त्याला असं मला एवढं नाही होतं. पण मुलीचं लग्न ह्याच्यापेक्षा मला वाटतं कुठल्याही बापाच्या आयुष्यातला आणखीन हळवा कोपरा नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे तर अशी सारखी चेष्टा केली जाते की एक तयार होण्यासाठी वधूची रूम असते, एक वराची. तशी एक बाबांना ना असं एकदा इमोशनल झाले तर रडायला. त्यांच्यासाठी एक वेगळी रूम घेऊन ठेवायची. म्हणजे प्रेक्षक म्हणजे आलेल्या आपल्या पाहुण्यांसमोर. आता जर मी बाबांना विचारलं, तुम्ही वल्लरीसाठी कसा मुलगा बघणार आहात? खरंच ना, हा तसा प्रश्न फार गंभीरपणाने हो. मी घेतो. कारण हो. काय होतं की मला असं नेहमी वाटतं की आपण आपलं जे काम करतो ते आपल्याला फार छान वाटतं. ते खरंच आहे. हो. पण आपण जेव्हा एका दुसऱ्या कुटुंबाचा भाग होतो किंवा दुसऱ्या आपल्या आयुष्यात जोडीदार आल्यानंतर त्याला आपलं जे कामाचं स्वरूप आहे, जसं असणार आहे, ते त्याच्याबरोबर पटेल, त्याला हे काम आवडेल, त्याला याचा अभिमान वाटेल, असं वाटणारं पाहिजे. म्हणजे मी जी हितला सांगतो, तुला जोडीदार कसा पाहिजे? तू सीरियलमध्ये काम करते का? हां, चालेल. असं नाही चालणार आपल्याला.